प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, मानवी जीवनातील कोणत्याही अवस्थेमध्ये असताना कोणाचे ना कोणाचे तरी ऐकावे लागते. हे ऐकणे म्हणजे आज्ञापालन. बालपणी लेकरांना आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळावी लागते. नंतरची अवस्था आहे शालेय शिक्षणाची. येथेही शिक्षकांची आज्ञा पाळावी लागते. नंतर नोकरीच्या ठिकाणी मालकाची आज्ञा पाळावी लागते. तसेच नागरिक या नात्याने सरकारच्या आज्ञा नियम पाळावे लागतात. वाहन चालवित असताना रहदारीचे नियम पाळावे लागतात. एवढेच नाही तर पतीला पत्नीचे ऐकावे लागते आणि पत्नीला पतीचे ऐकावे लागते. या सर्व उदाहरणांमध्ये आज्ञापालन महत्त्वाचे आहे. काय आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो? येशूचे आज्ञापालन आमच्यासाठी एक सुंदर उदाहरण आहे. येशूने सदैव आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे केले. पित्याच्या आज्ञांचे पालन केले. आजच्या अध्ययनामध्ये आपण पाहणार आहोत की येशूने पित्याच्या योजना परिपूर्ण करण्यासाठी त्या योजनांप्रमाणे सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पवित्र शास्त्रात आम्हाला वाचायला मिळते की येशूने आपल्या शिष्यांना म्हटले होते, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे. माझे हे अन्न आहे. आजच्या अध्ययनात आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. शमरोनी व यहुदी यांच्यामध्ये वैर असतानाही येशूने शमरोनमध्ये जाऊन शमरोनी स्त्रीची भेट घेतली. या भेटीत येशू यहुद्यांचे सर्व विचार पूर्वग्रहांना झुगारून देतो असे आम्हाला दिसते. शमरोनी लोकांचा थोडक्यात इतिहासही आम्हाला शिकायला मिळतो. तसेच शारीरिक संतुष्टीपेक्षा आत्मिक संतुष्टीसाठी आपण कसे तहानलेले असावे हे समजून येते. देवाच्या उपासकाने त्याची उपासना कशी करावी याचे सुंदर मार्गदर्शन आपणास येथे दिसेल. माझी खात्री आहे प्रियांनो, या गोष्टींचे अध्ययन केल्याने, या गोष्टी समजून घेण्याद्वारे आमचे जीवन अधिक बदलून जाणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 4थ्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. जर आपणाजवळ नवा करार आहे तर अवश्य उघडा. योहानकृत शुभवर्तमान 4था अध्याय. शोमरोनमधून जात असताना येशूच्या सेवा काळामध्ये एक फार महत्त्वाची घटना घडली आणि त्या घटनेविषयी 4था अध्याय आम्हाला सांगतो. वाचूया श्रोत्यांनो, 4था अध्याय 1 पासून 3 वचने. येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे हे पुरुषांच्या कानी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले, तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नसे, तर त्याचे शिष्य करीत असत. तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालिलात गेला. 3ऱ्या अध्यायातील घटनेनंतर तुरंत ही घटना घडलेली आहे. ही घटना बहुधा डिसेंबर महिन्याच्या 27 तारखेच्या जवळपास घडली असावी. ह्यावेळी बप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता. जेव्हा योहानाला तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा येशूने यहुदिया प्रांताला सोडले व परत तो गालिल प्रांतात गेला. आता प्रश्न हा उद्भवतो की त्याने यहुदियाला का सोडले? श्रोत्यांनो, तो नाहकच संघर्षात किंवा समस्येमध्ये पडू इच्छित नव्हता. लक्षात घ्या की तो आपल्या योजनेनुसार, जी योजना स्वर्गीय पित्याने आयोजित केली होती, त्याप्रमाणे आपल्या कार्यामध्ये पुढे जात आहे. त्याने हे स्पष्ट केले की तो पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता ह्या जगात आला. स्वतःच्या जीवनाविषयी बोलताना प्रभू येशूने म्हटले, योहानकृत शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये, की कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. अर्थात प्रभू येशू स्वतःच्या जीवनाविषयी ह्या ठिकाणी सांगत आहे. तो म्हणतो की ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. आता वल्हांडण सणापूर्वी जेव्हा येशूला माहीत होते की त्याची घटका जवळ आली आहे, की त्याने ह्या जगाला सोडून पित्याकडे जावे, लक्षात घ्या की तो आपल्या पित्याच्या योजनेप्रमाणे पुढे जात आहे. श्रोत्यांनो,
तो पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता ह्या जगात आला. म्हणून तो गालिल ह्या ठिकाणी पुन्हा गेला आणि गालिलमधील कफरनहूम ह्या ठिकाणी तो गेलेला आहे. 4थं वचन पहा काय सांगतं. आणि त्याला शोम्रोनामधून जावे लागले. त्या स्त्रीपर्यंत पोहोचण्यास तो शम्रोन ह्या ठिकाणामधून गेलेला आहे. 34व्या वचनात तो काय म्हणतो पहा. तो म्हणतो की ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. त्याला शोम्रोनमधून जाणे भाग होते, कारण तशी पित्याची इच्छा होती. त्याचे लक्ष गालिल येथील काना गाव होते, जिथे त्याने पाण्याचा द्राक्षरस बनवला होता. तेथे एक अंमलदार होता ज्याचा मुलगा आजारी होता आणि प्रभू येशू त्या दिशेने पुढे जात आहे. परंतु शोम्रोनमधून जाणे त्याच्याकरिता अगत्याचे होते. आता गालिल ह्या ठिकाणास जाण्याकरिता 3 रस्ते होते. त्यापैकी तो कुठल्याही मार्गाने जाऊ शकत होता. एक मार्ग होता जो समुद्र किनाऱ्याने पुढे जात होता. तो पिरेया ह्यामधून सुद्धा जाऊ शकत होता, जो यार्देनेच्या पलीकडच्या बाजूने जाणारा रस्ता होता. किंवा श्रोत्यानो, तो शम्रोनमधून जाऊ शकत होता. योसेफस जो इतिहासकार होता तो सांगतो की जरी सरळ रस्ता शोम्रोनमधून जाणारा होता, तरी यहुदी लोक शोम्रोनमधून जात नसत, कारण शोम्रोनी लोक आणि यहुदी ह्यांच्यामध्ये जन्मजात वैर होते. तरी सुद्धा आम्हाला दिसतं की प्रभू येशू शोम्रोनमधून जात आहे. 5वं वचन. मग तो शोम्रोनामधून सुखार नावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते. ह्या ठिकाणी योसेफची कबर जवळच होती. जुन्या रोमी रस्त्याच्या वळणावर सुखारच्या दक्षिणेला प्रभू येशू त्या झऱ्यावर ह्या स्त्रीला भेटतो. 6वं वचन. तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता. रोमी वेळेनुसार 6वा तास म्हणजे संध्याकाळचे 6 वाजले होते. परंतु लक्षात घ्या श्रोत्यानो, आम्ही यहुदी वेळेला अनुसरत आहोत आणि त्यानुसार दुपारचे 12 वाजले होते. येशू थकला होता, त्याला तहान लागली होती आणि तो थकून त्या झऱ्यावर बसला. तो किती पूर्ण मानव होता हे आम्हाला ह्या ठिकाणी आढळते. लक्षात घ्या की योहान त्याला देवाचा पुत्र, परमेश्वर देहरूपाने प्रगट झाला असे सादर करतो. तो म्हणतो शब्द देही झाला. श्रोत्यानो, ही भाषा जरी सोपी वाटते, तरी ह्यामध्ये असे काही स्पष्ट करण्यात आले आहे जे आम्हाला आश्चर्यचकित करणारे आहे. ह्या गोष्टीविषयी विचार करा. अनंत परमेश्वर ह्या पृथ्वीवर मानव रूपात आला आणि तो किती पूर्ण मानव होता हे आम्हाला ह्या ठिकाणी फार स्पष्टपणे आढळते. त्या दिवसात शोम्रोनी लोक एक गरीब लोकांचा समूह होता. 7वं वचन. तेथे शोम्रोनाची एक स्त्री पाणी काढावयास आली. तिला येशू म्हणाला, मला प्यावयाला पाणी दे. प्रभू येशू फार वेगळ्या प्रकारे तिच्याशी व्यवहार करीत आहे. निकदेम आणि ही स्त्री परस्पर विरोधी आहेत. तो ह्या स्त्रीशी फार सौम्यतेने बोलत आहे. तो तिला पिण्यासाठी पाणी मागतो. श्रोत्यानो, तो स्वतः जीवनाचे पाणी होता, तरी ह्या ठिकाणी तो तिला पिण्याकरिता पाणी मागत आहे. 8वं वचन पुढे आम्हाला सांगतं. 4था अध्याय 8वं वचन. कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यावयास नगरात गेले होते. खरे पाहता त्याचे शिष्य शोम्रोनांच्या हातचे पकवलेले भोजन खरीदण्याकरिता गेले होते. ह्यावरून आम्हाला एकच गोष्ट स्पष्ट होते की यहुद्यांचे सर्व जे विचार होते, जे पूर्वग्रह होते, ते तो ह्या ठिकाणी झुगारून देत आहे. कारण यहुदी लोक शोम्रोन्यांचे भोजन अशुद्ध आणि शोम्रोनी लोक अशुद्ध असे मानत असत. 9वं वचन पुढे आम्हाला सांगतं. तेव्हा ती शोम्रोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोम्रोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शोम्रोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसत. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की 2दा ती प्रभू येशू ख्रिस्ताची विनंती झुगारीत आहे. असं वाटतं तिच्या बोलण्यावरून की ती उद्धट, चढेल, मान न राखणारी, आदरहीन अशी असावी. ह्या ठिकाणी प्रभू येशू स्वतःला जितके दीन बनवता येईल तितके दीन बनवत आहे. तो स्वतःला नम्र करीत आहे. तो फार कुशलतेने आणि सहनशीलतेने ह्या स्त्रीशी व्यवहार करीत आहे.
परंतु त्यासोबतच तो तिच्याशी दृढपणाने, विश्वासूपणाने व सत्यस्थितीच्या आधारे बोलत आहे. तो तिच्यामध्ये आवड आणि एक आत्मिक तहान निर्माण करतो. 10वं वचन, येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. तो तिच्या कुतूहलाप्रमाणे जेव्हा बोलू लागतो, तेव्हा तिची वागणूक एकदम बदलते. 11 आणि 12 वचने, ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढाव्यास आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे. मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हास दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पित असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? ती त्याला ह्या ठिकाणी महाराज असे संबोधते. आता श्रोत्यानो, तिची वागणूक उद्धटपणाची नाही. पूर्ण मुद्दा हा आहे की ती शारीरिक बाबतीत विचार करीत आहे. त्या विहिरीतल्या पाण्याची जी पातळी होती, त्यापेक्षा तिच्या विचारांची पातळी अधिक वरची नाही. लक्षात घ्या की ती स्वतःला याकोबाशी जोडत आहे आणि हे ती जाणून बुजून करते. शोम्रोनी, याकोबाचे वंशज, ख्रिस्तपूर्व 721 मध्ये इस्रायल जेव्हा आशुरी लोकांच्या गुलामीत गेले, तेव्हा उत्तरेकडील लोकांशी त्यांनी विवाह संबंध जुळवला आणि त्यांच्यापासून जे लोक नंतर निर्माण झाले ते शोम्रोनी होते. 13 आणि 14 वचने पहा काय सांगतात. येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा असे होईल. येशू हे स्पष्ट करतो की तो याकोबाच्या विहिरीतील पाण्याविषयी बोलत नाही, तर तो परस्पर विरोध दाखवित आहे. आज जगातील लोक अशा प्रकारे जगिक गोष्टींमध्ये संतुष्टी शोधतात. शारीरिक संतुष्टी, आत्मिक नाही. श्रोत्यानो, मी आपणाकरिता अनेक गोष्टींची ह्या ठिकाणी यादी देऊ शकते की ज्या गोष्टी आम्हाला शारीरिक रूपाने संतुष्ट करतात, परंतु आत्मिक रूपाने आम्ही मात्र तसेच तान्हेले राहतो, भुकेले राहतो. 15वं वचन, ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढावयास मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की ती आत्मिक पाण्यासाठी तान्हेली होती, परंतु पुन्हा तिचे विचार त्या विहिरीतल्या पाण्याकडे जातात, त्या झऱ्याच्या पाण्याकडे जातात. 16वं वचन, तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. जरी हे पाणी सर्वांकरिता उपलब्ध आहे, तरी ते प्राप्त करण्याकरिता एक अट मात्र आहे, आणि ती अट म्हणजे आपणाजवळ तहान असायला हवी आणि आवश्यकता असायला हवी. त्यासाठी तिने हे ओळखायला हवे होते की ती पापी आहे. म्हणून प्रभू येशू तिला म्हणतो, जा तुझ्या नवऱ्याला बोलावून आण. श्रोत्यानो, हा एक फार नाजूक असा विषय होता. 17 आणि 18 वचने, ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे ठीक बोललेस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही हे तू खरे सांगितलेस. तिचे म्हणणे अगदी बरोबर होते. जरी श्रोत्यानो, ही स्त्री उद्धट होती, तिचे चरित्र कसेही असेल, परंतु ती ह्या ठिकाणी खरे बोलत आहे. तिचे 5 पती होते, पण एक सुद्धा तिच्या सोबत नव्हता. ती व्यभिचारी स्त्री होती. आमचा प्रभू जोर देतो की जेव्हा आपण त्याच्याकडे येता तेव्हा आपण पापांना जाणून घ्यावे. स्वतःची जी भयंकर अशी पापी स्थिती आहे तिला आपण समजून घ्यावे. ह्या ठिकाणी एक पापी स्त्री आम्हाला आढळते. तिला खरे पाहता येशूचे बोलणे ऐकून धक्का बसला होता, परंतु धार्मिक बाबींवर वाद सुरू करून तिने विषय बदलला. 19 आणि 20 वचने पहा काय सांगतात. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान एरुश्लेमेत आहे. अनेक लोक श्रोत्यानो ह्याच प्रकारे धर्माविषयी वाद घालतात, परंतु त्या धर्माच्या नियमांप्रमाणे ते राहू शकत नाहीत, ते राहू इच्छित नाहीत. अनेक वर्षांपूर्वी कोणी काय पाप केले ह्याविषयी बोलणे आम्हाला सोपे जाते, परंतु आज आमच्या जीवनात काय पाप आहे, कशा प्रकारचे जीवन आम्ही व्यतीत करीत आहोत ह्याविषयी बोलणे मात्र आम्हाला आवडत नाही.
जो प्रश्न तिने उपस्थित केला त्या आधारावरच तो आता तिच्याशी बोलत आहे. 21 आणि 22 वचने सांगतात, येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुश्लेमेतही करणार नाही, अशी वेळ येत आहे. हे माझे खरे मान. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो, कारण यहुदातूनच तारण आहे. आता ह्या ठिकाणी प्रश्न आहे की का? 23 आणि 24 वचने पुढे सांगतात, तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे. किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. श्रोत्यानो, आपण कोठे उपासना करता हे महत्वाचे नाही, परंतु कशा प्रकारे उपासना करता हे महत्वाचे आहे. येशूने ह्या ठिकाणी तिला फार चांगले उत्तर दिले. परमेश्वर आत्मा आहे. तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही. खरे उपासक परमेश्वराची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करतात. 25 वचन, ती स्त्री त्याला म्हणाली, मशिहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. ह्यावरून आम्हाला आढळतं की शोम्रोनी लोक सुद्धा मसीहाची वाट पाहत होते. श्रोत्यानो, आज जे ख्रिस्ताचे आहेत ते त्याच्या दुसऱ्या आगमनावर विश्वास ठेवतात आणि त्यावर प्रेम करतात. पुढे आपण 26 वचन वाचूया. येशू तिला म्हणाला, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. हे विधान किती विलक्षण आहे श्रोत्यानो. ह्या स्त्रीला जगाच्या तारणाऱ्या पुढे समोरासमोर आणण्यात आले. आज माझा आपणाला प्रश्न आहे, आपण कोणीही असा, कसेही असा, कोठेही राहणारे असा, काय आपण तारणाऱ्या प्रभू येशू समोर ह्या स्त्रीप्रमाणे समोरासमोर आलेले आहात? तो म्हणतो की जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. 27 ते 29 वचने पहा. इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्याचे त्यांना आश्चर्य वाटले. तरी आपण काय विचारित आहात किंवा आपण तिच्याबरोबर का बोलत आहात असे कोणी म्हटले नाही. ती स्त्री तर आपली घागर तेथे टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा. तोच ख्रिस्त असेल काय? ती ह्या ठिकाणी स्त्रियांशी बोललेली नाही. ती गेली आणि तिने पुरुषांशी बोलणे केले. कदाचित श्रोत्यानो, तिचा अधिक परिचय पुरुष वर्गाशी होता. आता काय घडले पहा. 30 वचन सांगतं, तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. तिच्या साक्षीवरून ते तेथे आलेत. हे पाहणे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. तिने दुसऱ्यांना साक्ष दिली हे तिच्या विश्वासाचे प्रमाण आहे. श्रोत्यानो, जेव्हा आमचा ख्रिस्तावर विश्वास असतो तेव्हा आम्ही सुद्धा अशा प्रकारे साक्ष देतो. आम्ही आमची साक्ष लपवून ठेवू शकत नाही. 31 ते 34 वचने, शिष्य त्याला विनंती करू लागले की गुरुजी जेवा, परंतु तो त्यांना म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खावयाला आहे. ह्यावरून शिष्य एकमेकास म्हणू लागले, ह्याला कोणी खावयास आणले असेल काय? येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. श्रोत्यानो, शोम्रोनमधून जाऊन ह्या स्त्रीपर्यंत पोहोचणे हे पित्याच्या इच्छेप्रमाणे आणि योजनेप्रमाणे होते. 35 ते 38 वचने, अजून 4 महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पहा, मी तुम्हाला म्हणतो, आपली नजर वर टाकून शेते पहा. ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवितो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करीतो, ह्यासाठी की पेरणाऱ्याने व कापणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. एक पेरतो व एक कापतो अशी जी म्हण आहे ती ह्या बाबतीत खरी आहे. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापावयाला मी तुम्हाला पाठविले. दुसऱ्यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमाचे वाटेकरी झाला आहात. हे डिसेंबर महिन्यामध्ये घडले हे स्मरणात असू द्या. त्या भागामध्ये श्रोत्यानो, एप्रिल महिन्यामध्ये पीक निघत असे. आज आमचे काम आहे पेरणे, परमेश्वराचे वचनरूपी बीज पेरणे. एक पेरतो आणि दुसरा पीक गोळा करतो. 39व्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोम्रोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. अनेक लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. तिची साक्ष इतकी जबरदस्त, इतकी प्रभावी होती की अनेक लोकांनी तिने जे सांगितले
त्यावरून प्रभू येशूवर विश्वास ठेवला. 40 ते 42 वचने. म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या इथे राहण्याची विनंती केली. मग तो तेथे 2 दिवस राहिला. त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे, हा खचित जगाचा तारणार आहे, हे आम्हाला कळले आहे. त्यांच्याकरिता एकच अट होती, तहान. ते जिवंत पाण्याजवळ आले आणि प्यायलेत. जे आपण पापी आहात हे आपण ओळखणार नाही तोपर्यंत आपणाला तहान आहे हे आपण जाणून घेऊ शकणार नाही. आमच्या प्रभूने तेच आमंत्रण योहान शुभवर्तमान 7 अध्याय 37 वचनामध्ये दिले. तो म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जीवनाचे पाणी प्रत्येकाकरिता आहे, पण अट आहे, आपणामध्ये तहान असायला हवी. अनेक शोमरोनी त्याच्याकडे आले आणि ते पाणी प्यायलेत. आज सुद्धा तारलेल्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रभावाद्वारे अनेक लोक तारण पावत आहेत. मातेच्या जीवनाच्या प्रभावामुळे लेकरांचे तारण होत आहे. माता पित्यांच्या जीवनाच्या प्रभावामुळे त्यांची लेकरे, कुटुंबातील इतर जण ह्यांचे तारण होत आहे. अनेक मित्र आहेत ज्यांच्या जीवनाच्या प्रभावामुळे दुसऱ्या लोकांचे तारण होत आहे. श्रोत्यानो, आमच्या जीवनाची साक्ष ही फार महत्वाची आहे. पुष्कदा आम्ही हे विसरून जातो. मला आपणाला एक प्रश्न विचारू द्या की काय आपण आपली साक्ष समाजामध्ये, मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये कायम केली आहे? काय आपल्या साक्षीचा प्रभाव लोकांच्या जीवनावर पडत आहे? किंवा आपल्या जीवनातील प्रभावामुळे लोक ठोकर खात आहेत, ख्रिस्तापासून दूर जात आहेत? जर असं आहे तर आपणाला परिवर्तित होण्याची आवश्यकता आहे. प्रार्थना करा. परमेश्वर ह्या विषयात आपली अवश्य मदत करेल. आपल्या जीवनाचं परीक्षण करा. ज्या काही वाईट गोष्टी आहेत, ज्या काही अशा गोष्टी आहेत ज्या लोकांना परमेश्वरापासून दूर नेत आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रभूची स्तुती असो. प्रियानो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल. आज आपण आपल्या अंतःकरणाचे परीक्षण करूया. काही प्रश्न आपण आपल्या अंतःकरणाला विचारूया. काय मी देवाच्या आज्ञांचे पालन करीत आहे? काय देवाच्या योजनांमध्ये माझा सहभाग आहे? काय शमरोनी स्त्रीप्रमाणे भौतिक गोष्टींच्या मागे माझे विचार, माझी कृती आहे? खऱ्या देवाची मला ओळख झाली आहे का? त्या जिवंत देवाची उपासना मी आत्म्याने आणि खरेपणाने करीत आहे काय? माझी तहान कोणत्या गोष्टींसाठी आहे? देवापासून काही लपविण्याचा माझा प्रयत्न आहे काय? पापाची जाणीव मला झाली आहे काय? साक्ष देण्यासाठी माझ्या जीवनात काही घडले आहे काय? प्रियांनो, प्रभू येशू तुमच्याकडे आपले लक्ष लावून आहे. तो तुम्हाला जवळ घेऊ इच्छितो. त्याला तुम्ही प्रतिसाद कसा देणार? आपण प्रार्थना करू. सर्वसेनाधीश परमेश्वर देव बापा, मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो. तो आमचा जिवंत देव, आमची काळजी घेणारा, आम्हाला सहाय्य करणारा, आम्हाला मार्गदर्शन करणारा. होय प्रभूजी, आज तुझ्या वचनांच्याद्वारे आज आम्ही अंतर्मुख झालेलो आहोत. आम्ही आमच्या अंतःकरणाचं परीक्षण करतो आणि तुला विनंती करतो, तू आम्हाला शिकव, तू आम्हाला मार्गदर्शन कर, तू आमचा ताबा घे. आम्हाला भडकू देऊ नकोस, आम्हाला भटकू देऊ नकोस. प्रभू, आम्ही तुझे आहोत, तो आम्हाला जवळ घेतो, यामध्येच आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही आमची सर्व गोष्टींची काळजी न करता सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवतो. आणि या विनंत्या, या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.